सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झालाय। 2.73 टीएमसी क्षमतेच्या धरणात सद्यस्थितीला 74% पाणीसाठा आहे। सध्या धरणातून विसर्ग सुरू असल्याने वांग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे खात्याने दिलाय। धरणाच्या काठावरील मेंढ गावातील बंद असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला पाण्याचा वेढा पडला असून तेथील जुनी मंदिरं पाण्यात बुडाली आहेत। तर गोंदिया जिल्ह्यात 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले भरले असून वैनगंगा नदीवर बनवण्यात आलेल्या बॅरेजचे देखील 3 दरवाजे सुरू करण्यात आलेत। सध्याच्या घडीला 14,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर या पावसामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरण समूहात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे। पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आदी परिसरात जोरदार आषाढ सरी कोसळत असून भंडारदरा धरण हे 62% तर निळवंडे धरण 51% भरलंय। धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने लाभ क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे। तर जायकवाडीच्या वरील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात 11,111 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा हा 44.64% पोहोचलाय। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गाव आणि शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याचं जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सांगितलं।